एक कुंभार होता. त्याला एक गाढव खरेदी करायचे होते. गाढव खरेदी करण्यासाठी तो कुंभार शहरात गेला. ज्या दिवशी तो शहरात गेला त्याच दिवशी तिथला होता. त्या बाजारात सर्व प्रकारची गुरे विकायला आली होती. त्यात बऱ्याच प्रमाणात गाढवांचा देखील समावेश होता. कुंभाराला गाढव बघून हायसे वाटले. कारण त्याची फेरी वाया जाणार नव्हती. तो कुंभार गाढव पाहत फिरला. फिरता फिरता तो एका गाढवाच्या विक्रेत्याजवळ आला व त्याने विक्रेत्याला म्हटले, माझ्याकडे आधीच 5 गाढवे आहेत. परंतु मला अजून काही गाढवं हवी आहेत. कारण माझ्याकडील 5 गाढवांपैकी 2 गाढवं अतिशय आळशी आहेत. उरलेली 3 गाढवं खूप कष्टाळू आहेत. परंतु मला भरपूर काम करणारी गाढवं हवी आहेत. जेणेकरून मला जास्त फायदा होईल. त्याचे बोलणे ऐकून विक्रेत्याने अगदी तरुण देखणे गाढव त्या कुंभाराला दाखविले आणि म्हणाला, मालक तुम्ही एकदम बेफिकीर होऊन हे गाढव घेऊन जा. पूर्णविराम. याची कामाबद्दल काहीच तक्रार नसेल. कुंभाराने म्हटले की, एवढ्या खात्रीशीरपणे कसे सांगत आहात? या गाढवाने देखील काम नाही केले तर? विक्रेता उत्तरला, मालक, तुम्ही वाटल्यास 2 दिवस यांच्याकडून काम करून घ्या. नंतर आवडल्यास विकत घ्या. कुंभाराला त्याचे म्हणणे पटले आणि त्याने गाढव आपल्या घरी नेले. त्याच्या घराच्या मागे एक वाडा होता. त्या वाड्यात त्याची आधीची 5 गाढव बांधली होती. त्याचे नवीन गाढव त्या वाड्यात सोडले. नवीन आणलेल्या गाढवाची तो गंमत बघू लागला. 2 तास निघून गेल्यानंतर त्याने गाढवाला आपल्या वाड्यातून काढले आणि परत आल्या पावली शहरातल्या त्या विक्रेत्याला सांगितले की, हे तुमचे गाढव परत घ्या. मला हे गाढव नको. मला चांगले उमदे जनावर द्या. तो कुंभार म्हणाला, हे गाढव आळशी आहे. कुंभाराची गोष्ट ऐकून तो विक्रेता चकित झाला आणि म्हणाला, अवघ्या 4 तासांत तुम्हाला कसे समजले? मी तर गाढव 2 दिवस घरी ठेवायला परवानगी दिली होती. त्यावर कुंभार म्हणाला, याला इतर गाढवांच्या बरोबर वाड्यात सोडले तेव्हा त्याने गेल्या गेल्या आळशी गाढवांशी मैत्री केली. त्यांच्याशी मजेत खेळू लागला. त्यांच्यासोबत चारा खाऊ लागला. त्यावरून मी ओळखले की हे गाढव देखील आळशी आहे. त्याचा असा विचित्र खुलासा ऐकून तो विक्रेता आश्चर्यचकित होऊन कुंभाराकडे पाहत म्हणाला, धन्य आहे तुमच्या बुद्धी चातुर्याची. या गोष्टीवरून आपल्याला असे लक्षात येते की, माणूस कोणाच्या बरोबर मैत्री करतो त्यावर त्याची सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून असते. यावरून लोक अशा व्यक्तीची त्वरित ओळख करून घेत असतात.